आणि आताची महत्त्वाची बातमी दुबईमधून। दुबईमध्ये तेजस विमान कोसळलेलं आहे। दुबईमध्ये एअर शो सुरू होता आणि त्या शोच्या दरम्यान तेजस विमान क्रॅश झाल्याची माहिती आहे। दुबईतली माहिती आहे, दुबईमध्ये एअर शो सुरू होता आणि एअर शोच्या दरम्यान तेजस विमान खाली कोसळलं। तर दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान तेजस लढाऊ विमान कोसळलेलं आहे। दुबईमध्ये हा एअर शो सुरू होता आणि त्याच वेळेला हे विमान खाली कोसळलं। एअर शोच्या दरम्यान तेजस विमान या ठिकाणी क्रॅश झाल्याची माहिती आहे। तर दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान तेजस विमान या ठिकाणी क्रॅश झालेलं आहे। तर दुबईमध्ये एअर शो सुरू होता आणि त्याच वेळेला तेजस लढाऊ विमान हे वेगानं खाली आलं। हा शो बघण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कमाणी यांच्याकडून। इथला हा एअर शो आणि त्याच दरम्यान तेजस लढाऊ विमान या ठिकाणी कोसळलं। सचिन, दुबईमध्ये एअर शो सुरू होता त्याच वेळेला तेजस लढाऊ विमान जे आहे ते कोसळलंय। म्हणजे ही दृश्य जी आता आपण पाहतो आहोत हे दुबईमधल्या एअर शो दरम्यान जे तेजस विमान आहे, भारताच्या एअरफोर्सचं हे महत्त्वाचं एक विमान मानलं जातं आणि विविध लढायांमध्ये जे आहे ते भारताकडनं याचा वापर करण्यात आलेला आहे। आणि दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान जवळपास दुपारी 2:10 तेजस विमान क्रॅश झालेलं आहे याची माहिती आता समोर येते। या संपूर्ण दुर्घटनेचे व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती देखील आता समोर आलेले आहेत। अत्यंत भीषण असा हा अपघात झालेला आहे। अपघाताची नक्की कारणं काय आहेत हे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला संपूर्ण दुर्घटनेचा तपास होईल ती समोर येतील, परंतु ही जी दृश्य आहेत ती अत्यंत भयावह म्हणावी लागतील। कारण की ज्या वेळेला हे विमान अचानक जे आहे ते त्याचा नियंत्रण कदाचित पायलटचं सुटलेलं असावं आणि त्यानंतर हे विमान सरळ येऊन जमिनीवर आपटतंय आणि त्यानंतर एक मोठा स्फोट जो आहे तो होताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि मोठा जो धुराचा लोट आहे तो वर उडताना पाहायला मिळतोय। हा अत्यंत भीषण असा अपघात जो आहे तो म्हणावा लागेल। हे महत्त्वाचं विमान आहे तेजस, हे लढाऊ विमान भारतीय सैन्यामध्ये आपण ज्या वेळेला आपल्याकडे 15 ऑगस्ट असतं, स्वातंत्र्य दिन असतं किंवा प्रजासत्ताक दिनाला तेजस विमानाची प्रात्यक्षिकं देखील आपण बघितलेली आहेत। शत्रूच्या मनात धडकी भरवणारं हे असं विमान जे आहे ते तेजस विमान जे आहे ते त्यामुळे ओळखलं जातं। परंतु आता दुबईच्या एअर शो दरम्यान या स्वदेशी बनावटीचं जे आपलं तेजस विमान आहे ते क्रॅश झाल्यामुळे कुठेतरी हे नक्की याचं कारण जे आहे ते येणाऱ्या काळात कळेल, परंतु एक दुर्घटना जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते। यामध्ये पायलट वाचलेत की नाही वाचलेत याची देखील माहिती, कारण की अत्यंत कमी सेकंदांमध्ये हा अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की अवघ्या 5 ते 6 सेकंदांमध्ये हे विमान जे आहे ते जमिनीवरती आदळलेलं आहे आणि त्याचा मोठा स्फोट झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। निखिला, धन्यवाद सचिन एकूणच माहितीबद्दल। तर भारतीय बनावटीचा तेजस लढाऊ विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे। अत्यंत वेगवान असलेलं हे तेजस विमानाच्या पायलटबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही। मात्र दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान स्वदेशी बनावटीचं तेजस विमान अशा प्रकारे क्रॅश झाले। एअर शो सुरू होता दुबईमध्ये आणि त्यावेळेला भारतीय बनावटीचा तेजस लढाऊ विमान या ठिकाणी कोसळले। अत्यंत वेगवान आणि सुरक्षित असं हे लढाऊ विमान दुपारी 2:10 ही घटना घडल्याची माहिती मिळते। तर हा एअर शो बघण्यासाठी म्हणून अनेक पर्यटक देखील या ठिकाणी होते, अनेक लोक होते आणि त्याच वेळेला भारतीय बनावटीचं हे तेजस लढाऊ विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे। विमान नेमकं का कोसळले याची अद्याप माहिती नाही, तसंच विमानाच्या पायलट संदर्भात देखील अद्याप कोणती माहिती मिळाली नाही। मात्र इथे जे उपस्थित होते पर्यटक त्यांनी हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे। एअर शोच्या दरम्यानच हे तेजस लढाऊ विमान वेगानं खाली आलं।
त्यानंतर ते पुन्हा उसळी घेईल असं वाटत असतानाच ते खाली कोसळलं आणि क्रॅश झालं. तर भारतीय बनावटीचं असलेलं हे तेजस विमान अनेक पर्यटक देखील हा शो पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. दुपारी 2:10 ही घटना घडल्याची माहिती मिळते. तर तेजस हे खरं तर स्वदेशी आणि हलकं लढाऊ विमान आहे, जे भारतीय हवाई दल आणि नौदलासाठी डिझाईन करण्यात आलेलं होतं. हवाई हल्ले किंवा हवाई समर्थन, जमिनीवरचे हल्ले करण्यासाठी हे विमान वापरलं जात होतं. जमिनीवरचे हल्ले करण्यासाठी देखील हे विमान वापरलं जाऊ शकत होतं. 1983 मध्ये तेजस विमानाची निर्मिती सुरू झाली. तर तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी याला तेजस असं नाव दिलेलं होतं. संपूर्णतः भारतीय बनावटीचं असं हे लढाऊ विमान. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आलेला होता. जवळचं युद्ध किंवा जमिनीवरील हल्ला, हवाई समर्थन यासाठी हे विमान वापरलं जात होतं. अत्यंत हलक्या वजनाचं आणि सुपरसोनिक लढाऊ विमान आहे. तर तेजसमुळे खरं तर भारतीय हवाई दलाच्या ताफ्याचं आधुनिकीकरण होण्यास मदत झालेली होती. संपूर्णतः भारतीय बनावटीचं स्वदेशी असं हे लढाऊ विमान दुबईमधल्या एअर शोच्या दरम्यान तेजस विमान क्रॅश झालेलं आहे. याची कारणं आता या ठिकाणी शोधली जात आहेत. दुबईमध्ये हा एअर शो सुरू होता आणि त्याच वेळेला स्वदेशी बनावटीचं हे तेजस विमान या ठिकाणी क्रॅश झाले. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ढगे सर, स्वागत तुमचं. तेजस लढाऊ विमान खरं तर सगळ्यात भारतीय बनावटीचं स्वदेशी असं हे तेजस विमान, लढाऊ विमान अशा प्रकारे कोसळलेलं आहे. काय याची नेमकी कारणं असू शकतात? नक्कीच दुबई एअर शो मध्ये जे आहे या विमानाचा अपघात झाला आणि त्या अनुषंगाने जी चित्र आहेत ती आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत. अत्यंत प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे, म्हणून एक्झॅक्टली त्याचं कारण काय होतं हे आज घडीला आपल्याला सांगता येणार नाही. पण प्रथम दर्शनी तरी असं वाटतं की तो हा अपघात त्या ठिकाणी, आता यामध्ये ह्युमन एरर आहे का, पायलटची काही चुकी आहे का हे त्या ठिकाणी पाहावं लागेल, किंवा नेमकं या कसरतीच्या दरम्यान काही चूक झाली आणि त्याच्यामुळे हा अपघात त्या ठिकाणी झाला हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगावी लागेल की मुळात जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर आपले काही प्रतिस्पर्धी आहेत ते अशा प्रकारचा या सगळ्या घटनेचा अशा प्रकारे जर वापर करणार असतील की LCA तेजस मध्ये डिफेक्ट होता आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा जो आहे अपघात झाला किंवा अशा प्रकारे जे आहे ते त्या एअर शो मध्ये परफॉर्म करू शकलं नाही, असाही प्रयत्न काही प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी करू शकतील, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. कारण लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट तेजस हे वेगवेगळ्या स्टेजेस मधून त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि एवढंच नाही तर वेळोवेळी या LCA तेजसनी आपला परफॉर्मन्स सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये काही डिफेक्ट असणं किंवा त्याच्यामध्ये जे आहे काही कमी असणं हा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही. हा केवळ एखादा अपघात असावा किंवा माझ्या मते जे आहे ज्याला आपण ह्युमन एरर म्हणतो, पायलट एरर, ही त्या ठिकाणी असण्याची आज घडीला तरी दाट शक्यता वाटते. ज्यावेळेस डिटेल्स आपल्या समोर येतील त्यावेळेस नक्की त्याची आपल्याला कारण मीमांसा करता येईल. सर, यामध्ये पायलट संदर्भात कोणती माहिती मिळू शकलेली नाही, तर त्याची वाचण्याची कितपत शक्यता? दुर्दैवाने जे आहे जर अशा प्रकारचा अपघात त्या ठिकाणी झाला तर तशी वाचण्याची शक्यता खूप कमी असते. पण एअर एक्सरसाइज आहे आणि त्या अनुषंगाने पूर्णतः तयारी केलेली असेल आणि जर तो इम्पॅक्ट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नसेल तर स्टील मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दुखापत होईल, पण वाचण्याची शक्यता जी आहे त्या ठिकाणी असू शकते. पण ओव्हरऑल जर अशा प्रकारे LCA तेजसचा आपण ऍक्सिडेंट पाहिला आणि ज्या प्रकारचे पिक्चर्स आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत त्या अनुषंगाने पायलटची वाचण्याची शक्यता प्रथमदर्शनी तरी कमीच वाटते. पण एअर एक्सरसाइज असल्या
असल्यामुळे बाकीच्याही सगळा बंदोबस्त कंटिंजन्सी सिच्युएशनचाही बंदोबस्त त्या ठिकाणी केलेला असतो. म्हणून आता नेमकं जे आहे कसा इम्पॅक्ट होता आणि कितपत त्याला जखमा झालेल्या आहेत, इंज्युअर्ड झालेला आहे, त्यावर जो आहे पुढची दिशा त्या ठिकाणी ठरू शकेल नाही आपल्याला कॉमेंट करता येऊ शकेल. नक्कीच नक्कीच सर. आणि राफेलच्या तुलनेमध्ये तेजस जे आहे ते तेवढं सक्षम असं मानलं जातं. राजस्थान किंवा पाकिस्तान सीमेजवळ देखील तेजस विमानं जी आहेत, लढाऊ विमानं, ती तैनात ठेवण्यात आलेली असतात. नक्कीच. म्हणजे LCA तेजस जे आहे ते सक्षम आहे याविषयी काही वादच नाही. कारण मुळात या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. हे लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट आहे, म्हणजेच वजनानं हे कमी आहे. वजनानं हा का कमी आहे? कारण लढाईच्या वेळेस जे आहे त्याला जास्तीत जास्त उंची गाठता यावी आणि त्याहून महत्वाचं मॅन्युव्हेरेबिलिटी आपण ज्याला म्हणतो, फ्लेक्झिबिलिटी, त्याला जे आहे दुश्मनासोबत दोन हात त्या ठिकाणी करताना डॉग फाईट मध्ये जे आहे त्याला मॅन्युव्हेरेबिलिटी असावी, म्हणून त्याचं वजन त्या ठिकाणी कमी असतं. मग ज्यावेळेस वजन कमी आहे आणि बाकीच्या गोष्टी लढाईसाठी आपण त्याला तयार करतो, तर बाकीच्याही काही गोष्टी त्या ठिकाणी कमी असतात, कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. जसं फॉर एक्झाम्पल हे सिंगल इंजिन एअरक्राफ्ट आहे. त्याचबरोबर जे आहे एकच म्हणजे कम्बॅट एअरक्राफ्ट त्या ठिकाणी असल्यामुळे एक पायलट त्या ठिकाणी त्यामध्ये याच्यात असतो. म्हणजेच सिंगल इंजिन असल्यामुळे कुठे ना कुठेतरी जे आहे जर अपघात झाला तर त्या ठिकाणी जे आहे म्हणजे दुर्दैवानं त्याचं नुकसान होण्याचं किंवा त्या प्रकारे डॅमेज होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. पण ओव्हरऑल त्याच्या क्वालिटी विषयी जर म्हणत असाल तर जसं मी पूर्वी सांगितलं की याच्या वेगवेगळ्या टेस्ट झालेल्या आहेत. एवढंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी यांना आपला परफॉर्मन्स सुद्धा दाखवलेला आहे. डिफेक्ट विषयी किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट विषयी जे आहे याच्यामध्ये दूर दूरपर्यंत कोणाच्याच मनामध्ये शंका नसावी. हा फक्त अपघात आहे आणि यामध्ये मानवी चुका, मानवी त्रुटी किंवा एक प्रकारे जे ह्युमन एरर आपण ज्याला म्हणतो, ती ह्युमन एरर, पायलट एररच असण्याची शक्यता जास्त वाटते. नक्कीच ढगे सर, LCA तेजस नौदल आणि हवाई दलामध्ये तैनात झाल्यापासून आपण ते कुठे कुठे वापरलं, कधी कधी वापरलंय? मुळात आता ह्या LCA तेजसचा जो आहे वापर चायना बॉर्डरवर, त्याचबरोबर आपल्या पाकिस्तान म्हणजे वेस्टर्न बॉर्डर जे आहे त्या ठिकाणी वेळोवेळी आपण त्याच्यात करतो आणि हे वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरता येतं. म्हणजे एक तर जे आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये ऑफेन्सिव्ह रोलमध्ये तर आहेच आहे, पण त्याच्यासोबतच जे आहे याचा वापर ज्याला आपण ISR ऍक्टिव्हिटीज म्हणतो, इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकनेसन्स, थोडक्यात टेहळणी करण्यासाठी तो सुद्धा त्या ठिकाणी वापर करता येतो. तर हाय अल्टिट्यूड एरिया जो आहे मग चायना बॉर्डरशी संबंधित आहे, त्याचबरोबर पाकिस्तान बॉर्डरशी संबंधित आहे, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये आहे. याचा वापर जो आहे आधी या आधी सुद्धा जो आहे करण्यात आलेला होता. जी, धन्यवाद सर. तुम्ही खूप छान माहिती या ठिकाणी सांगितली त्याबद्दल. तर MiG-21 ला रिप्लेस केलेलं होतं तेजस लढाऊ विमानानं आणि दुबईमध्ये हा एअर शो सुरू होता. नेमकं विमान का कोसळलं याचा आता तपास केला जाईल. स्वदेशी बनावटीचा तेजस हे विमान यांना MiG-21 ला रिप्लेस केलेलं होतं. तसंच राजस्थान पाकिस्तान सीमेवर देखील ही विमानं तैनात केली जातात. जे भारतीय बनावटीचं हे तेजस विमान, लढाऊ विमान, सिंगल पायलट असं हे विमान होतं. पायलट वाचण्याची शक्यता यामध्ये कमी वाटते, कारण एअर शोच्या दरम्यान हे तेजस विमान जसं खाली येत होतं त्यानंतर ते पुन्हा उसळी घेत असेल असं वाटत असतानाच ते खाली कोसळलेलं आहे, क्रॅश झालेलं आहे. हा एअर शो पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली होती. त्यांनी हा तो या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. तर संपूर्णतः स्वदेशी बनावटीचा असला तरी आधुनिक तंत्रज्ञान या तेजस लढाऊ विमानामध्ये होतं. तर या विमानाची वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूया. तर तेजस हे पहिलं स्वदेशी सुपरसॉनिक फायटर विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस विमानाची निर्मिती केली होती. वजनानं हलकं पण त्याचा वेग आणि क्षमता मात्र प्रचंड आहे. एकूण वजन 13,500 किलोग्रॅम आहे. तर एकूणच तेजस विमानाची क्षमता आपण पाहतो. तेजस ताशी 2,376 किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकतं. तेजस विमान हवेतून मारा करण्यासाठी सक्षम मानलं जातं. विमानांना वाहनांमधून देखील उड्डाण करता यावं म्हणून नौदलासाठी ते तयार करण्यात आलं. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नावावरून तेजसचं नाव ठेवण्यात आलं.